कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। शिवा, मला कळतंय गाडी विकायला लागली, पण गरजच होती ना ग आपली। नाहीतर कुठून आणणार होतो आपण एवढे पैसे? त्यावर आता इतकं इमोशनल नका हो प्लीज। शिवा, तू काळजी करू नकोस, मी परतफेड करेन तुला ह्याची। लग्नानंतर ना माझ्या नवऱ्याकडून नवीन कोरी गाडी घेऊन देईन तुला। नको दिव्या, काही गोष्टींची ना परतफेड होत नसते, आणि तू आता नको या सगळ्याचा विचार करू। तू तुझ्या लग्नाकडे बघ नीट। ओके, चल येते मी, बाय। काय निर्लज्ज गारठी आहे ही। माझं लग्न ठरलंय, पत्रिका द्यायला आलोय। हे घे। माझ्या लग्नाला नक्की यायचं तुम्ही सगळ्यांनी। अरे वा, पत्रिका छापल्या पण छान। शिवा, सगळ्यांना घेऊन या, खास करून या टिंगूला। हा, प्रयत्न करीन। प्रयत्न नाही, नक्की यायचंय। हे बघ, तू आली नाहीस ना, तुम्ही लग्न करणार नाही। हा, नाही नाही, असं नाही होणार, मी येईन। शिवा, तुझा राग गेला नाहीये का अजून? नाही, असं काही नाहीये, मला जरा काम आहे, मी आले। अगं शिवा, आशू, तिला खरंच काम असेल, आपण निघूया, आपल्याला बऱ्याच ठिकाणी जायचं। अरे हो, पण किती वियर्ड वागतेय। तिचा राग नसेल गेला अजून, जाऊ दे, चल, उशीर होतो, निघू, चल। तुम्हाला वाईट नाही वाटलं? तुमच्या काळजाचा तुकडा होती तुमची गाडी, ती विकली मी। ज्या गाडीवर बसून तुमचा वेगळाच रुबाब दिसायचा, मला तुमच्या बरोबर त्या गाडीवर बसून एक एवढं भारी वाटायचं, ती गाडी नाही जपता आली मला। ज्या गाडीवर बसून तुमच्या बरोबर मला खूप आनंद व्हायचा, ती गाडी विकून आले मी आज। मला ना प्रॉब्लेम हाच होतोय की माझ्या आयुष्यातनं माणसं निघून जात आहेत, गोष्टी निघून जात आहेत। का मी काय केलंय? का मिळतेय मला ही शिक्षा? मी काही चुकीचं वागले का? मला सतत या गोष्टीचं वाईट वाटत राहते की माझी जवळची माणसं माझ्या आयुष्यात नाहीच आहेत, ती निघून जात आहेत। काय केल्याने हे सगळं थांबेल? मी काय करायला पाहिजे? माझ्या मनासारख्या गोष्टी होणार आहेत का नाही होणार आहेत, तर त्या कधी होणार आहेत? तुमच्याकडनं आता उत्तराची अपेक्षाही नाहीये, कारण प्रश्न विचारण्याचा अधिकार मी गमावून बसले। तुमची गाडी नाही जपता आली मला, विकून टाकली मी।
शिवानी अगं शिवानी अगं शिवानी तू उठली होतीस ना परत का झोपलीस? गॅरेजला जायचं नाहीये का? उठ चल पटकन. काय झालं? गप्प गप्प काय बरं वाटत नाहीये का? नाही अगं बरं आहे. अगं मग काय झालं? गॅरेजला जायचं नाहीये का? उठ. राहू दे ना आई, आज कंटाळा आलाय. तुला गॅरेजला जायचा कंटाळा आलाय? अगं गॅरेजला जायचं म्हटलं की एका पायावर तयार होतेस तू. आज कसा काय कंटाळा आला? गाडी नाहीये म्हणून का? नाही असं काही नाही. शिवानी बाकीच्यांपेक्षा 9 महिने जास्त ओळखते मी तुला. चल उठ, चल उठ उठ. आवर तू, मी पटकन चहा टाकते हा तुझ्यासाठी. शिवानी मला माहितीये ती गाडी तू जीवासारखी जपली होतीस. साधा ओरखडा जरी आला ना त्या गाडीवर तरी तुला त्रास व्हायचा. आता सुद्धा त्याचाच विचार करून तुला त्रास होतोय ना. मग का विकलीस तू ती गाडी? आई हे बघ, लग्नासाठी गाडी विकणं गरजेचं होतं. त्याशिवाय पैसे कुठून आणणार होतो आपण? अगं पण त्याचा तुला त्रास होतोय ना. त्रासाचं काय गाई, तो होतोच आहे मला. पण मला ना असं खूप एकटं एकटं वाटतंय. म्हणजे मला माहितीये की गॅरेज मध्ये गेल्यावर गाडी नसणार आहे, ते माहिती आणि ते ठीकच आहे. पण आता यापुढे ती गाडी कधीच दिसणार नाही. जास्त असं काहीतरी विचित्र वाटतंय मला. शिवानी तू ती गाडी विकली हा निर्णय तुझा होता. तो तू पूर्ण विचार करूनच घेतला असशील ना. मग आता आपल्याकडे ती गोष्ट नाहीये म्हणून त्याचा त्रास करून काय उपयोग आहे? त्या गोष्टीची सवय सुद्धा तुलाच मोडावी लागणार आहे. शिवानी तुझ्या पप्पांना तुझा अभिमानच वाटत असणार. त्यांची मान खाली जाईल असं तू काहीही केलेलं नाहीयेस. तुझी जबाबदारी तू उत्तम पार पाडतेस का? आता यावरून स्वतःला दोष देणं जरा बंद कर आणि या गोष्टीचा विचार करणं बंद कर. म्हणजे तुला होणारा त्रास सुद्धा कमी होईल. खरंच एवढं सोपं आहे का ते? अजिबात नाही. शिवानी आपण एखाद्या गोष्टीचा जेवढा जास्त विचार करत बसतो ना तेवढा जास्त त्रास होतो आपल्याला. पण विचारच केला नाही ना तर ती गोष्टच आपल्या लक्षात राहत नाही बघ. हळूहळू आपण विसरून जातो. हे बघ, या गोष्टीचा जास्त विचार करून तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. माझं ऐकशील? तू तुझं मन दुसऱ्या कामात गुंतव म्हणजे ही गोष्ट तुझ्या लक्षातच राहणार नाही बघ. ठीक आहे. बरं चल आता आवर, मी गरम गरम चहा करते तुझ्यासाठी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.